पालघर जिल्ह्यात दारू तस्करी विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 26,28,320 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। तलासरी पोलिसांनी मुंबई अहमदाबाद महामार्गावर ही धडक कारवाई केली। औषधांच्या पॅकिंगमध्ये दारू लपवून वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार सापळा रचत पोलिसांनी टाटा टेम्पो अडवून तपासणी केली असता महाराष्ट्रात प्रलंबित असलेली मोठ्या प्रमाणात दारू सापडली। या प्रकरणी वाहन चालकाला अटक करण्यात आली असून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात मोहीम अधिक तीव्र करण्यात आली। पोलिसांच्या या कारवाईमुळे दारू तस्करांमध्ये खळबळ उडाली। पालघर पोलिसांना जमते येथे उत्पादन शुल्क विभागाला का जमत नाही? लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या ग्रस्त चौक्या आणि उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि 0 नंबरचे कर्मचारी तलासरी पोलिसांच्या या कारवाईचा आदर्श कधी घेणार? दारू तस्करी उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादानेच होत असल्याचे सध्या आरोप होत आहेत। दरम्यान जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या दारू तस्करीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली असताना उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवर मात्र नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। सणासुदीपुरतीच कारवाई होते का असा सवाल उपस्थित होत असून अवैध दारू तस्करी रोखण्यासाठी समन्वयाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होतीये।